आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू इथे काय करतेस? हे बघ, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, लक्षात ठेव। मी सांग ना हिला जायला। ओळखलं असेलच ना मला? माहिती ना मी कोण आहे? ए, तिथेच थांबा, पुढे यायची काही गरज नाही। हा, काय जीजू, घाबरलास का? ओळखतोस का तू तिला? नाही, मी नाही ओळखत। नाही? सांग ना सुहास, इतका घाबरतोयस कशाला? मी कशाला घाबरू? मी तुला ओळखतही नाही। ओळखत नाहीस तू तिला? अंजली आहे तिचं नाव, आठवलं? मी कसं काय ओळखीन हिला? ए, कोण आहेस तू? चल चल, निघ चल। मला वाटलं नव्हतं एवढं खालच्या पातळीला जाशील तू। खरं तर हे मला जेव्हा कळलं ना तेव्हा मलाही शॉकच बसला। अंजली, तू सांग। शिवा, हे सगळं काय चाललंय? मी सांगते। मला सुहासने फोन केला होता। माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी मला पैशांची खूप गरज होती। हा मला म्हणाला की एका मोठ्या माणसाला फसवायचंय आणि त्या बदल्यात तुला खूप पैसे मिळतील, फक्त माझं नाव समोर यायला नको। नंतर असं कळलं की तो मोठा माणूस म्हणजे आशू आहे आणि तो ह्याच्याच घरचा फॅमिली मेंबर आहे। मला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं। मी PR म्हणून आशूच्या कंपनीत जॉईन केलं। त्यानंतर आम्ही एक डील क्रॅक केली आणि मी त्याला म्हटलं मला पार्टी हवी आहे। त्या पार्टीच्या बहाण्याने त्याच्या ड्रिंकमध्ये मी काहीतरी औषध मिळवलं आणि त्याला बेशुद्ध केलं। मित्रांबरोबर जिथे मी राहते तिथे आली आणि तिने सगळं हे शोधून काढलं। त्यानंतर शिवाला कळलं की माझ्या बहिणीसाठी मी हे सगळं करत होते आणि तिने मला माफ केलं। पण ह्याचं सत्य सर्वांच्या समोर येणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी आज इथे आले। हे बघा, बँक रेकॉर्ड्स आणि फोन कॉल रेकॉर्ड्स, हे सगळं सुहासनेच केलं ह्याचं प्रूफ। लाज वाटते मला। आपल्या घरातल्या माणसाला फसवायला आपल्याच घरातल्या माणसाने मदत केली। माझ्याकडनं खूप मोठी ही चूक झाली आहे। मला खरंच हे करायचं नव्हतं। यापुढे आयुष्यात माझ्या हातनं ही अशी चूक परत कधीही होणार नाही, नकळत सुद्धा नाही। लाज वाटते तुला माफ करून टाकायचं? माझ्या नवऱ्यावर एका मुलीच्या इज्जतीवर हात टाकल्याचा आरोप केलास तू आणि तुला माफ करून टाकायचं? लाज नाही वाटत? किती वेळा माफ करायचं तुला? तुझं काय वाईट केलं आशूने? काय वाईट केलं? हा? घराला पोखरायला निघालायस? हा?
तुझ्या या चुकीमुळे तुला कळतंय का आशूचा अख्खा कॉन्फिडन्स लो झाला होता. कुणासमोर ताठ मानेने उभं राहू शकत नव्हता तो. का केला असं? ऐक ना. इतके दिवस ना मी गप्प बसले, काही बोलले नाही. कीर्ती, काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळं तुझ्यावर येईल. आता माझ्या हातून ना तुझा जीव गेला तरी चालेल, पण तुला तर शिक्षा मिळणार. का केला असं? का केला? का केलंस? मागितली होती ना सगळ्यांची माफी. झालं होतं ना सगळं व्यवस्थित. सगळे आनंदाने राहत होतो. का केलंस तू? सगळं पुन्हा बिघडवलंस. ती आपण निर्लज्ज आहेस तू सुहास. किती वेळा सांगितलं तरी तसंच वागतोय, सुधरतच नाहीयेस. नाही, तू आता या घरात राहायचं नाहीयेस, कळलं तुला? तू या घरात राहायचंच नाहीयेस. जा तू इथून. तुला जिवंत राहायचं असेल ना तर मी घेतो ना. परत या घरात दिसायचं नाही. आणि आमचं जाऊ दे, याच दोघी तुला ठेवणार नाहीत. कळलं? चल निघ. ए शिवा, शिवा, नाही आशू, मी थांबणार नाहीये. तो गेलाय आता. मी किती वेळ शांत बसायचं? तुला कळतंय का? तुला जेल झाली असती. अरे, आणि ह्याला किती वेळा सोडायचं आपण? हा, तुला कळत नाहीये? मी हा सोडायच्या ना लायकीचाच नाही मी. शिवा ऐकून घे. हे बघ. शिवा, शिवा, हे बघ, मला माफ कर. माझ्यातनं खूप मोठी चूक झाली.